स्त्री जागृती मोहीम. स्त्रियांना निसर्गाने दिलेली खास देणगी संवेदनशक्ती. स्त्री हा सृष्टीचा विशेष अलंकार आहे व तिला आणखी वैशिष्ट्यपूर्ण गुणांची देणगी देऊन निसर्गाने तिला विभूषित केले आहे, अलंकृत केले आहे. पुरुषांच्या मानाने स्त्रियांमध्ये अनेक गुण व वैशिष्ट्ये दिसून येतात. पुरुष बळाने मोठे असतील, साहसाने स्त्रियांपेक्षा वरचढ असतील, पण स्त्रिया मात्र संवेदनशीलता, प्रेम व भावना यांच्या बाबतीत फार कोमल असतात. सृष्टीने हे गुण तिला निसर्गतःच दिले आहेत. स्त्रियांमध्ये हे सर्व प्रकारचे सद्गुण, क्षमता व सामर्थ्य भरपूर प्रमाणात विकसित झालेले असतात. म्हणून त्यांना अबला म्हणणे किंवा समाजात त्यांना दुय्यम स्थान देणे हे कुठल्याही प्रकारे योग्य होऊ शकत नाही. हे खरे असले तरी मात्र तिला आपल्या संपूर्ण विकासासाठी पुरुषाचे भावपूर्ण सहकार्य आवश्यक असते, हेही तितकेच खरे आहे. स्त्रिया या राडार डिटेक्शन सारखे काम करू शकतात. त्यांच्या डोळ्यातून कुठलीच गोष्ट लपून राहू शकत नाही. त्यांची संवेदनशक्ती फार तीक्ष्ण असते. पुरुषांनी कसल्याही प्रकारे वेळ मारून नेण्यासाठी खोटे बोलून किंवा काहीतरी हातचे लावून सांगायला सुरुवात केली तरी त्याचे बिंग हिला सहज कळून येते. तिच्यापासून त्याचा खोटेपणा मुळी सुद्धा लपून राहू शकत नाही. गहन संवेदनशक्तीमुळेच ही अंतर्दृष्टी तिला लाभलेली असते. पुरुषांच्या मानाने कुठलीही गोष्ट त्यांना फार आधीच कळून येत असते. पण त्यांनी एखादी गोष्ट कुणाला सांगायची नाही असे मनोमन ठरवून घेतले असेल तर तिच्या पोटातले रहस्य जाणून घेणे कुणालाही शक्य होणार नाही. आपल्या संवेदनशक्तीमुळेच त्यांना लहान बाळाची मूक भाषा सहज कळून येते व त्याला काय हवे नको याची तिला आपोआप जाणीव होऊ लागते. परिस्थितीमुळे समन्वित होणाऱ्या संकेताविषयी देखील स्त्रिया या फार संवेदनशील असतात. शब्दाने बोलून दाखवलेल्या भाषेचे अर्थ जसे सर्वांना कळतात, तसे स्त्रियांना इतरांचे शारीरिक स्पंदनाचे संकेत, शारीरिक हालचालीची व हावभावांची भाषा, शब्दाने न बोलल्या गेलेल्या भाषेचे भाव फार सूक्ष्मपणे सहजगत्या कळू शकतात. अंतर्गत संबंधाच्या बाबतीत व त्यांच्या संचाराच्या देवघेवी बाबतीत तर त्या विशेषज्ञच असतात. याबाबत आणखी गहन अध्ययन करण्याच्या उद्देशाने सिल्वानिया युनिव्हर्सिटीचे न्यूरोसायकोलॉजीचे प्रोफेसर रुबेगनर यांनी स्त्रियांच्या व पुरुषांच्या मेंदूचे स्कॅनिंग करून पाहिले. त्यांना संशोधनात आढळून आले की झोपलेल्या अवस्थेत पुरुषांच्या मेंदूच्या 70% विद्युत कार्यप्रणाली बंद झालेल्या असतात व स्त्रियांच्या 90% कार्यप्रणाली या स्थितीत सुद्धा कार्यशील असतात. यावरून कळून येते की आपल्या अवतीभवतीच्या वातावरणातील संकेत व सूचना त्या सतत घेत असतात व त्याचबरोबर त्यांचे विश्लेषण देखील करीत असतात. झोपलेल्या अवस्थेत सुद्धा त्यांचे हे कार्य सुरू असते, ते बंद पडलेले नसते. मनुष्याच्या डोळ्यात रेटिनामध्ये 1300 लक्ष रॉड सारख्या फोटो रिसेप्टर कोशिका असतात. काळ्या व पांढऱ्या रंगाचा भेद करण्यात या कोशिका सक्षम असतात. याच ठिकाणी 70 लक्ष कोन सेल असतात. त्यांच्यामुळे रंगाची ओळख करता येऊ शकते. वेगवेगळ्या रंगांची ओळख करण्याची त्यांची कार्यक्षमता विलक्षण असते. या सर्वांचे नियंत्रण एक्स क्रोमोझोमच्या द्वारे होत असते. पुरुषांमध्ये एक्स क्रोमोझोम 1 असतो तर स्त्रियांमध्ये एक्स क्रोमोझोमची संख्या 2 असते. म्हणूनच स्त्रिया पुरुषांपेक्षा रंगाच्या बाबतीत अधिक संवेदनशील असतात व त्यांचे विश्लेषण देखील फार चांगल्या प्रकारे करू शकतात. रंगाची ओळख, त्यांची निवड, त्यांची पसंती या बाबतीत त्या पुरुषांच्या मानाने फार निष्णात असतात. 100 मेगावॅटच्या बरोबरीच्या सूक्ष्म लहरी ग्रहण करण्याची त्यांची क्षमता असते. एकाच वेळी हजारो रंगांची ओळख करून घेण्याची शक्ती या रेटिनाच्या जवळ असते. पण आपण फक्त आपणाला आवडणाऱ्या रंगांकडेच जास्त लक्ष देत असतो व त्यांचीच तेवढी ओळख करून घेतो. स्त्रिया
त्या मानाने व्यापक क्षेत्रातील रंगांची ओळख सुद्धा करून घेण्यात तरबेज असतात. रंगांव्यतिरिक्त आजूबाजूला असलेल्या अनेक प्रकारच्या वस्तूंची ओळख करून घेण्यात देखील त्या पटाईत असतात. कुठे कोणती वस्तू आहे व तिचा काय व केव्हा उपयोग होऊ शकतो याची त्यांना फार सूक्ष्म जाणीव असते. याबाबत त्यांना एस्ट्रोजन हार्मोन यांचे सहाय्य मिळते. या हार्मोनचे आधिक्य त्यांच्या ठिकाणी असते. स्त्रिया तर अंधारात देखील कितीतरी वस्तू ओळखू शकतात, पण हे कार्य एका विशिष्ट मर्यादेतच त्या करू शकतात. लहान प्रमाणात पण आडव्या विस्तारात त्यांना हे कार्य सहजपणे करता येऊ शकते, पण त्या रात्री दूरवर मात्र पाहू शकण्यास असमर्थ असतात. म्हणून रात्री स्त्रियांनी गाडी चालवण्यासाठी मनाई करण्यात येत असते. पुरुष मात्र लांबवर पाहू शकतात व रात्री देखील सहजपणे वाहन चालवण्यास सक्षम असतात. स्त्रिया या जात्याच संवेदनशील असतात. कुठल्याही गोष्टीने किंवा कुणाच्याही बोलण्याने त्या लवकर प्रभावित होतात. कॅनडा येथील मायकल फिनी यांनी याबाबत एक संशोधन केले. त्याने मॅकगिल युनिव्हर्सिटीमध्ये हे शोध कार्य केले. त्याला कळून आले की मानवाच्या शरीराची त्वचा ही 2 वर्ग मीटर एवढी लांब रुंद असते. त्यामध्ये 2.8 लक्ष एवढे दुःखाचे रिसेप्टर असतात, 1 लक्ष थंडीचे रिसेप्टर असतात, 5 लक्ष स्पर्शाचे व दाबाचे रिसेप्टर असतात. स्त्रियांची त्वचा ही पुरुषांपेक्षा 10 पटीने अधिक संवेदनशील असते. परदेशातील महिलांना एकमेकांना स्पर्श करीत बोलायची सवय अधिक असते, असे एका परीक्षणात आढळून आले आहे. असे केल्याने त्यांना आपले बोलणे इतरांना पटवून देण्यात फार मदत होत असते. वैद्यकशास्त्र मानते की स्त्रियांमध्ये या दबावाला संवेदनशील असणारे ऑक्सिटोनिन हार्मोन जास्त कार्यक्षम असते. म्हणून स्त्रिया या अधिक संवेदनशील तर असतातच, पण त्या अधिक सहनशील देखील असतात. कारण त्यांची दुःख सहन करण्याची शक्ती पुरुषांच्या मानाने जास्त असते. स्त्रियांना कसल्याही पदार्थाची चव घेण्याची अनुभूती देखील पुरुषांपेक्षा जास्त असते. जिभेमध्ये 4 प्रकारच्या चवीचे रिसेप्टर असतात. गोड व खारट रिसेप्टर जिभेच्या वरच्या भागात असतात. आंबट रिसेप्टर बाजूला असतात व कडू स्वादाचे रिसेप्टर मागल्या भागात असतात. हे सगळे मिळून 10,000 रिसेप्टर आहेत. पुरुषांना कडू व खारट या पदार्थाचे चव सहज कळते. स्त्रियांना गोड पदार्थाची चव अधिक चांगल्या तऱ्हेने येते. गोड पदार्थाची चव त्यांना त्याच्या वासावरूनच कळून येते. म्हणून साधारणपणे गोड चवीचे परीक्षण करायचे असेल तर त्यासाठी स्त्रियांनाच बोलवण्यात येते. कडू पदार्थाची चव घेण्यास मात्र त्या जरा कमजोर असतात, म्हणून त्यांना औषध वगैरे घेण्याचा कंटाळा येतो. अशा काही आणखी जागा आहेत जिथे स्त्रियांचे पुरुषांपेक्षा श्रेष्ठत्व दिसून येते. त्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची संवेदन शक्ती. या गुणामुळे त्या पवित्र असतात व त्यांचे व्यक्तिमत्व प्रखर बनते. साधनेच्या बाबतीत देखील त्यांना फार चमत्कारिक लाभ मिळतो, चांगले परिणाम लाभतात. त्याचे कारण म्हणजे साधनेच्या क्षेत्रात त्यांना संवेदनशीलता ही अधिक उपयुक्त ठरते. साधनेचे मर्म हृदयाशी व हृदयाच्या संवेदनशीलतेशी संबंधित असते. साधना जरी घडू शकली नाही तरी आपल्या भावनाशील प्रवृत्तीमुळे त्या सर्वत्र प्रेमाचे व भावनेचे वातावरण तर निर्माण करू शकतातच. आज जगात भावनेचाच दुष्काळ आहे. स्त्रियांना आपल्या या वैशिष्ट्याविषयी, आपल्या या क्षमतेविषयी व आपल्या सामर्थ्याविषयी अधिक जागरूक राहायला पाहिजे. असे झाल्यास निसर्गाने त्यांना दिलेल्या या अनुपम वरदानाचा त्या खरा व चांगला उपयोग करून घेऊ शकतील. अखंड ज्योती मराठी, फेब्रुवारी 2009, पृष्ठसंख्या 18 व 19. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. विचार क्रांती मराठी चॅनेलचे सदस्य होण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा. आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओची सूचना प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.